विधानसभा तोंडावर असताना चर्चा तर होणारच की, आणि या राजकारणाच्या चर्चेत पुणे नेहमीच तडका देत असतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पुण्याच्या 6ही मतदारसंघांमध्ये काय खलबत सुरू आहे, वारं कुठल्या दिशेला वाहतंय, याविषयी आपल्या आझाद मराठी चॅनेलवर बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाविषयी. पर्वतीच्या हॅट्रिक आमदार असलेल्या भाजपाच्या विद्यमान आमदार माधुरीताई मिसाळ आता आमदार बाई चौथ्यांदा लढणार की अजून कोणी त्यांना दमदार टक्कर देणार हे पाहणं गरजेचं आहे. आणि अशातच भाजपच्या श्रीनाथ भिमालेंचे लढणार पण आहेत आणि जिंकणार पण आहेत असे लिहिलेले पोस्टर नव्या चर्चेला विषय देतात. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातून कोण कोण रिंगणात उतरणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आजच्या व्हिडिओत याच सगळ्या राजकीय चर्चांविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी. पर्वती विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सिंहगड रस्त्यावरच्या कोंडीप्रमाणेच आता इथं राजकीय पक्षांची, विशेषतः भाजपाची कोंडी होणार असं चित्र आहे. कारण भाजपच्याच श्रीनाथ भिमालेंची जोरदार व्हायरल होणारी सोशल मीडिया पोस्ट आणि त्यांचे पोस्टर्स देखील, ज्यावर असं लिहिलं आहे, मला खात्री आहे की वरिष्ठ मला संधी देतीलच आणि मी लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे. आता या अंतर्गत कुरबुरीकडे वळण्याआधी आपण एकंदर मतदारसंघाविषयी बोलू. 2009 ला मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि पहिल्यांदाच भाजपकडून माधुरी मिसाळ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन तावरे अशी लढत झाली आणि माधुरी मिसाळ विजयी झाल्या. 2014 ला पुन्हा भाजपच्या माधुरी मिसाळ विरुद्ध सचिन तावरे, पण यावेळी तावरे शिवसेनेकडून लढले पण विजयी ठरल्या माधुरी मिसाळ. 2019 ला भाजपकडून 2 वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी कदम अशी लढत झाली. यावेळी नवा आमदार मिळेल असं वाटत असतानाच माधुरी मिसाळांनी आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली. आता 2024 ला काय होईल हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा प्रश्न. मुळात पर्वती मतदारसंघात समावेश होणारा बहुतांश भाग हा झोपडपट्टीचा आहे. स्वारगेट, मार्केट यार्ड अशा व्यापारी भागाचा देखील यात समावेश होतो. बिबवेवाडी, शांतीनगर, जनता वसाहत, तळजाई आणि पर्वती टेकड्या यांचा समावेश देखील पर्वती मतदारसंघात होतो. यापैकी बहुतांश भाग हा भाजपचा पारंपरिक मतदार आहे. त्याची प्रचिती लोकसभेला आलीच आहे. लोकसभेला भाजपच्या विजयी खासदार मुरलीधर मोहोळ यांना पर्वती मतदारसंघातून 30,000 मताधिक्य मिळवून दिले. शिवाय पर्वतीतील 27 पैकी 23 नगरसेवक हे देखील भाजपचेच आहेत. त्यामुळे विधानसभेला भाजपला वातावरण चांगलं असलं तरी पुण्याच्या मतदारांना गृहीत धरणं कुणालाही परवडणार नाही. आता या जागेसाठी इच्छुक कोण आहे याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. भाजपचं पारडं जड असलं तरी पक्षांतर्गत काही कुरबुरी या काही लपून राहण्यासारख्या नाही. 3 वेळा आमदार राहिलेल्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून पुन्हा एकदा तिकिटावर दावा सांगितला जाऊ शकतो. मुरलीधर मोहोळांच्या मताधिक्यासाठी आपणच जास्त काम केल्याचा दावा करणारे भाजपचे श्रीनाथ भिमाले देखील या तिकिटावर आपला हक्क सांगत आहेत. हा अंतर्गत झगडा सोडला तर पर्वतीच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2019 ला लढलेल्या अश्विनी कदम पुन्हा एकदा लढू शकतात. तर ही जागा काँग्रेसला मिळावी आणि आपण ती लढवावी यासाठी काँग्रेसचे आबा बागुल प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. आबा बागुल हे 6 टर्म नगरसेवक राहिलेले, त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. या मतदारसंघात येणाऱ्या भागात सिंहगड रोडची वाहतूक कोंडी, पर्वती आणि तळजाई या टेकड्यांवरचं अतिक्रमण, झोपडपट्ट्यांमधील गुन्हेगारी, मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचे प्रश्न यांविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी. शिवाय आमदार माधुरी मिसाळ यांचा लोकांशी थेट कनेक्ट नाही असंही लोकांकडून बोललं जाते. आता या गोष्टींचा थेट फटका किती बसणार हा पण महत्वाचा मुद्दा आहे. लोक सलग 4थ्यांदा भाजपच्याच पारड्यात दाण टाकणार की पर्वती मतदारसंघाला यावेळी नवा आमदार मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच, पण याआधी ही पक्षांतर्गत कोंडी भाजप कशी सोडवणार की या भांडणात कुणी तिसराच मलई खाणार हे सध्या महत्वाचं. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मिसाळ, भिमाले, बागुल की अश्विनी कदम की अजून कोण असेल या रिंगणात? कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा आझाद मराठी. धन्यवाद.